जीवनामध्ये आज आमच्या स्वतःला एक साक्ष्यमय जीवन तयार करायचं आहे आणि ती साक्ष दुसरी तिसरी नसून तर मला माझा परमेश्वर सत्य आहे आणि मी त्याचा उपासक आहे, तर माझं जीवन मी सत्यामध्ये समर्पित करीन. अनेक लोकांविषयी आम्ही पाहिले, शास्त्री, परुषी, सदुकी, वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या समयाला परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये आणि योहान संदेष्टा याच्या सेवेमध्ये अनेक पारंगत असणारे लोक होते. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की ती देवाच्या पुत्राची येत्या वाट पाहत होते. आणि ते वाट पाहत असताना आम्हाला पाहायला मिळतंय की ज्या वेळेस योहानाच्या हातून चिन्ह आणि चमत्कार घडत होते, योहान पवित्र शास्त्राच्या माध्यमातून, देवाच्या कृपेतून, पवित्र आत्म्यातून जो काही संदेश देत होता, त्या संदेशाच्या माध्यमातून अनेक लोकांना वाटलं की तो येणारा जो मसीह आहे तो हाच आहे का. परंतु प्रिय, त्याने सरळ स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की मी त्याच्या पायतानाचा बंध सोडवण्याची देखील माझी पात्रता नाही. मी तर आता केवळ पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करताय, पश्चातापासाठी करताय, परंतु जो माझ्या पूर्वी होता, जो आता आहे आणि जो येणार आहे, तो तुमचा आणि माझा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील, सत्यामध्ये करील. आणि म्हणून प्रिय हो, आज आम्हाला सत्य या विषयावर चिंतन आणि मनन आणि अध्ययन करीत असताना आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहूया या ठिकाणी. योहानाचं पुस्तक अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 32. तुम्हाला सत्य समजेल, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. तुम्हाला सत्य समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. या योहान जो आहे तो परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याविषयी जोरदारपणे साक्ष देत आहे. आणि खरोखर त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतंय की सत्य जोपर्यंत आम्हाला समजणार नाही तोपर्यंत आम्ही त्या बंधनातून मुक्त होणार नाही. आज ज्या बंधनामध्ये आम्ही आहोत प्रिय, संपूर्ण जग त्या बंधनामध्ये आहे, संपूर्ण जग त्या दुष्टाच्या खाईमध्ये अडकलेलं आहे, संपूर्ण जग त्या दुष्टाला वश झालेलं आहे. प्रत्येक लोक परमेश्वराच्या राज्यापासून कितीतरी कोसो मैल दूर आहेत. याचं एकच कारण आहे की आमच्या जीवनामध्ये जे मार्गामध्ये जे अडचणी आहेत, जे अडखळ आहेत, जे बंधन आहेत, जे जोखड आहेत, जे साखळदंड आहेत, जे काही प्रकारच्या गोष्टी आहेत, जे आम्हाला परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या खऱ्या स्वरूपाचा स्वीकार करू देत नाही. आज अनेक लोकांनी प्रभू येशूचा स्वीकार मात्र केलेला आहे. परमेश्वराचा स्वीकार करून ते परमेश्वरामध्ये आलेले आहेत, परंतु केवळ कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट अशा घटनेला धरून ते आलेले आहेत. अनेक लोक परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे की त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, बंधन आहेत, जोखड आहेत, आजार आहेत, विकार आहेत, समस्या आहेत, चिंता आहेत, काळजी आहेत. आणि जगामध्ये नाना प्रकारच्या वैद्याकडे गेले, नाना प्रकारच्या तांत्रिक मांत्रिकाकडे गेले, नाना प्रकारच्या गोष्टी दवाखाने त्यांनी केले, परंतु त्यांना बरं वाटत नाही. आणि मग त्यांनी ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्त हा डॉक्टरांचा डॉक्टर आहे. त्यांनी ऐकलं, देवाच्या सेवकाच्या माध्यमातून त्यांना प्रचार करण्यात आला, त्यांना सुवार्ता सांगण्यात आली, त्यांना शुभवर्तमान सांगण्यात आलं, त्यांना साक्ष देण्यात आले की या आमचा देव हा कृपा संपन्न आहे, आमचा देव दयेचा सागर आहे, आमचा देव क्षमेचा सागर आहे, आमचा देव डॉक्टरांचा डॉक्टर, वैद्यांचा वैद्य आहे, आमचा देव चमत्कार करणार आहे, आमचा देव परिस्थिती बदलणार आहे, आमचा देव तुम्हाला फलद्रूप करणार आहे, आमचा देव तुम्ही गरिबीत असले तर श्रीमंत करणार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचं शुभवर्तमान ज्यावेळेस लोकांपर्यंत पोहोचलं, अनेक धुंडीच्या झुंडी परमेश्वराच्या राज्यामध्ये आल्या. मग खायसाठी काही आले, काही निवांत टाइमपास साठी आले, काही देवाचं वचन स्वीकारण्यासाठी आले, काही आजार मुक्त करण्यासाठी आले, काही व्याधी मुक्त होण्यासाठी आले, काही टेन्शन मुक्त होण्यासाठी आलेले आहे. परंतु प्रिय, जितके त्या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार घडला. या ठिकाणी लाईट गेलेली आहे. त्यांच्या जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार घडला, परंतु आम्हाला पाहायला मिळतंय की ते लोक पुन्हा एक वार परमेश्वराच्या पाठीमागे आले नाही. मग अशा प्रकारचं सत्य त्यांना समजलं नाही. सत्य काय? आणि म्हणून तो म्हणत आहे की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. जोपर्यंत खरं सत्य आम्हाला समजत नाही, अनेक लोकांना प्रभू येशू विषयीचं सत्य समजलेलं नाही, अनेक लोकांनी प्रभू येशूचं सत्य जाणून घेतलं नाही. त्यांना जे काही सांगण्यात आलं, जे काही त्यांच्यापर्यंत प्रचार करण्यात आला, त्या प्रचाराच्या माध्यमातूनच त्यांनी परमेश्वराच्या पुत्राचा स्वीकार केला आहे. आणि आज देखील त्याच प्रचाराच्या माध्यमातून लोक तिथंच स्थिर आहेत. जर जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार जर झाला नाही,
जीवनामध्ये जर डेव्हलपमेंट झाली नाही, जीवनामध्ये जर आशीर्वाद मिळाला नाही, तर असे लोक सरळ सरळ बॅक जात आहे, पाठीमागे जात आहे, तर परमेश्वराचा मार्ग सोडून आज पुन्हा एक वार जगामध्ये त्या फॅसिलिटी शोधत आहे, ज्यापूर्वी त्यांनी त्या शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु माझ्या परमेश्वराचा पुत्राचा स्वीकार करण्याच्या अगोदर त्यांची जी परिस्थिती होती आणि माझ्या प्रभूचा स्वीकार केल्यानंतर परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये जे चिन्ह आणि चमत्कार केले आणि जी त्यांची परिस्थिती डेव्हलपमेंट केली, ज्या बंधनात, ज्या जोखडामध्ये, ज्या दंडामध्ये, ज्या बेड्यामध्ये ते अडकले होते, त्या बेड्या जर तोडल्या, तर आज तुम्ही आणि मी किती जास्त प्रमाणात परमेश्वराच्या मार्गामध्ये पाहिजे. परंतु ते झालं सांसारिक जगातलं. जगामध्ये वारंवार सुख दुःख आणि समस्या, चिंता, काळजी, व्याधी, आजार, विकार हे एका पाठीमागे येत असतात. आणि याचं एकच कारण की आम्हाला सत्य समजलं आहे की नाही. असं नाही की एकदा प्रभू येशूकडे आले आणि तुम्हाला रोग मुक्त केला म्हणून परत एकदा रोगच होणार नाही. असं नाही की तुम्ही प्रभूकडे आले ना आता तुम्हाला श्रीमंत केलं म्हणलं परत तुमच्याकडे गरिबी येणारच नाही. असं नाही की तुम्ही प्रभू येशूचा स्वीकार केलाय आणि मग मात्र तुम्हाला एक चांगल्या प्रकारची गोष्ट मिळाली आणि काही कालांतराने ती गोष्ट जर आमच्यापासून दूर गेली नाही. प्रिय, याच्यावर तुमचा विश्वास ठाम नसावा. हे सत्य नाहीये. सत्य मी तुम्हाला सांगतो, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. आणि म्हणून खऱ्या प्रभू येशूची ओळख आम्हाला होणं गरजेचं आहे. प्रभू येशूचं येण्याचं उत्तेजन आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. प्रभू येशू या जगामध्ये का आला हे आम्हाला समजलं पाहिजे. प्रभू येशूने या जगामध्ये चिन्ह आणि चमत्काराच्या माध्यमातून आम्हाला परमेश्वर पित्याची ओळख कशी करून दिली हे आम्हाला समजायला पाहिजे. परमेश्वरचा पुत्र आम्ही ज्या बंधनात आहे, ज्या जोखडात आहे, ज्या आजारात आहे, ज्या समस्यात आहे, ज्या पापामध्ये आहे, ज्या शापामध्ये आहे, या बंधनातून तोडून जर आज आम्हाला चांगलं जीवन दिलेलं आहे, तर मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनामध्ये तुम्ही आणि मी चालावं, ही प्रभू येशू ख्रिस्ताचं सत्य आहे. आज आम्हाला फक्त आज जगातले बरेचसे लोक बऱ्याच अंशी चिन्ह आणि चमत्काराच्या पाठीमागे लागलेले आहेत. चिन्ह आणि चमत्कार तुमच्या एक मिनिटाला म्हटलं तरी होतील, तुमचा तो विश्वास आहे. परंतु केवळ चिन्ह आणि चमत्कार तुमच्या जीवनामध्ये झाले, चिन्ह आणि चमत्कारच्या माध्यमातून साक्ष तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत, किंवा चिन्ह आणि चमत्कारच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत तुम्ही आणि मी पोहोचत आहोत. चिन्ह आणि चमत्कार अनेक लोकांपर्यंत आम्ही एक मोठा स्टेज आम्हाला मिळालेला आहे, मोठमोठाले चॅनल आम्हाला आज घेत आहेत. याचा अर्थ आमच्याकडे सत्य आहे असं नाही. आम्ही वचनावर किती अवलंबून आहोत, आम्ही आमच्या परिस्थितीवर किती अवलंबून आहोत. आमच्या जीवनामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली त्या परिस्थितीमध्ये आहे तसे आम्ही परमेश्वराला समर्पित आहोत का, परमेश्वराच्या मार्गामध्ये आहोत का. मग आम्हाला सत्य काय समजलेलं आहे. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देईल की खरोखर परमेश्वर महान आहे आणि तो देव सत्य आहे आणि त्याने सत्य गोष्टीवर शिक्कामोर्तब केलेला आहे. योहान त्यांना म्हटलं की त्यांनी सत्याविषयी साक्ष दिली. योहानाने सत्याविषयी साक्ष दिली. आज देखील अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविका सत्याविषयी साक्ष देत आहेत. काय प्रिय हो, आम्ही त्या जीवनामध्ये आमच्या साक्षमय जीवन आमचं निर्माण झालेलं आहे का. एक जुन्या करारातला आम्ही एक रेफरन्स पाहूया. पहिले राजा अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 24. ती स्त्री एलियास म्हणाली, आपण देवाचे माणूस आपण दैवाचे माणसं आहात आणि परमेश्वराचे सत्य वचन, आणि परमेश्वराचं सत्य वचन आपल्या तोंडून निघते, आपल्या तोंडून निघते, हे मला आता कळून आले आहे. त्या स्त्री त्या ठिकाणी म्हणतात, पहिली राजा अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 24. पुन्हा एक वार वाचूया आपण. ती स्त्री एलियास म्हणाली, आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्य वचन आपल्या तोंडून निघते, हे मला आता कळून आले. ती स्त्री एलिया संदेशाला म्हटली, त्यांनी सांगितले नाही मी पास्टर एलिया किंवा मी रेव्हरंट एलिया किंवा मी बिशप एलिया किंवा मी कोऑर्डिनेटर एलिया किंवा मी फादर एलिया किंवा मी रेव फादर एरिया किंवा मी कर्नल एरिया किंवा मी गुरुजी एरिया, असं काहीच म्हटलं नाही. तो त्या स्त्रीकडे गेला आणि स्त्रीने त्याला ओळखला. मी पाहूया पहिल्या राजा अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 24. ती स्त्री एलियास म्हणाली, आपण देवाचे माणूस आहात. आपण देवाचे माणूस आहात. गेल्याच ओळखलं पाहिजे हे देवाचे माणसं आहेत. आज अनेक लोक देवाच्या माणसाला ओळखतात. देवाचे अभिषिक्त सेवक आमचे जवळीक असणारे, आता थोड्या वेळापूर्वी एक लाईव्ह फेसबुक मला त्यांचा पूर्ण कार्यक्रम पाहायला मिळाला नाही, परंतु देवाच्या सेवकाबरोबर कशा प्रकारे लोक कोऑपरेटिव्ह करतात हे त्यांच्या मेसेजच्या माध्यमातून एका घंट्याच्या पूर्वी, एका अर्ध्या तासाच्या पूर्वी आम्हाला माहिती पडलं.
अनेक लोक आहेत की देवाच्या सेवकाचा अपमान करत आहेत. अनेक लोक आहेत की देवाच्या सेवकाला ओळखत नाहीत. अनेक लोक आहेत की देवाच्या सेवकाला जे काही हवं आहे ते देत नाही. अनेक लोक आहेत की ते देवाच्या सेवकाचा सन्मान आदर करत नाही. अनेक लोक आहेत की मोठमोठ्या लोकांना पार बॉन्ड पेपरवर लिहून देतील. मोठमोठ्याला ज्यांना कार बंगला गाड्या ज्यांच्या प्रॉपर्टीला इतका उत आलाय ते मिले तर त्यांच्या नोटा जाळले तरी नोटा शिल्लक राहत्या. एवढ्या मोठ्याले मिनिस्ट्रीचे लोक आहेत. आज देखील अनेक लोक त्यांना चेकवर देतात. अनेक लोक त्यांना मोठमोठ्याले देणगी प्राप्त करून देतात. आणि जे काही सर्वसाधारण जे लोक आहेत त्यांना मात्र प्रिय हो या जगामध्ये थारा मिळत नाही. अशाच प्रकारचा एलिया सर्वसाधारण व्यक्ती होता. एलिया हा तुमच्या आणि माझ्या स्वभावासारखा सरळ सरळ सर्वसाधारण व्यक्ती होता असं पवित्र शास्त्र सांगतंय. आणि म्हणून पहिले राजाने 17:24 मध्ये आम्हाला परमेश्वरचं वचन सांगतं की ती स्त्री जी विधवा होती ती स्त्री त्या ठिकाणी म्हणत आहे आपण देवापासून आलेले माणूस आहात. माणूस, पास्टर नाही, रेव्हरेंट नाही, बिशप नाही, कोऑर्डिनेटर साहेब नाही, फादर नाही, गुरुजी नाही, कोऑर्डिनेटर नाही, एखादा कर्नल नाही, आणखीन कोणते कोणते साहेब आहे अशी म्हटली नाही. आपण देवापासून आलेले माणसं आहात ही ओळख त्याची होती. आणि याच्या पाठीमागचा दुसरा देखील एक येतोय. आज देखील अनेक पाळक लोक डुप्लिकेट काम करतात म्हणून अनेक लोक त्यांना आल्याच घर दरवाजा बंद करतात. या ठिकाणी मी दोन्ही गोष्टी सांगू इच्छितो. अनेक पालकांनी केवळ देवाचे सत्य सांगण्याच्या ऐवजी असत्य लोकांमध्ये पसरवलेलं आहे. लोकांना खोट्या शिक्षणाकडे ओढलेलं आहे. लोकांना भूलथाप दिलेली आहे. लोकांना लुटलेलं आहे. लोकांना नाराज केलेलं आहे. लोकांपासून सत्य लपवून ठेवलेलं आहे. आणि आज ज्या लोकांना ते समजलेलं आहे ना मग ते लोक दरवाजा बंद करतात. सगळेच लोक दरवाजा बंद करत नाही. परंतु या महिलेने, या आईनं, या स्त्रीनं ओळखलं की हे देवाचे माणसं आहेत. आज प्रत्येक देवाचा सेवक ज्या कुटुंबामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या राज्यामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या पुलपीटवर, ज्या स्टेजवर, ज्या ठिकाणी जाईल अनेक सगळ्या लोकांनी ओळखलं पाहिजे की हे देवाचे माणसं आहेत. म्हणजे याचा अर्थ आमच्यामध्ये देवपणाची लक्षणं पाहिजेत. आमच्यामध्ये देवपणाचे गुण पाहिजेत. आमच्यामध्ये सर्व प्रकारच्या हुबेहूब परमेश्वराने जी रचना केली ती रचना आमच्यामध्ये पाहिजे. अशी त्या एलियामध्ये ती रचना होती. एलिया देखील सर्वसाधारण व्यक्ती होता. तो काय लय मोठा ऑफिसर नव्हता. तो काय लय मोठ्या ग्रेडचा नव्हता. तो काय लय मोठा शास्त्री पदवी सदुकी नव्हता. तो काय लय मोठा मालदार पार्टी नव्हता. तो काय राजा नव्हता. तरी देखील त्याच्यामध्ये त्या स्त्रीला असं काही दिसलं की जे देवाचे गुण आहेत, दैवी योजना जी आहे, देवाचं ज्या रूप आहे, स्वरूप आहे किंवा देवाचं जे काही कृती आणि आचरण आहे त्या एलियामधून दिसलं. देवाच्या सेवकांनो, माझ्या बिलवश भावांनो आणि बहिणींनो, आई आणि वडिलांनो, प्रिय लेकरांनो, आमच्यामध्ये ते देवपणाचे गुण जोपर्यंत येत नाही याचा अर्थ काय? आमच्या जवळ सत्यच नाही. सत्य कुणाजवळ असतं? देवपणाचे गुण कुणाकडे येतात? देव माणूस कुणाला म्हणतात? ज्याच्यामध्ये सत्य आहे त्याला. सगळ्यांनाच देव माणूस म्हणत नाहीत. सगळ्यांनाच ही पदवी मिळत नाही. भले तो रेव्हरंट नसेल, कोणी पास्टर नसेल, त्याच्याशी वाद नाही. परंतु या ठिकाणी देवाचे माणसं, देवाने निर्माण केलेले. आणि आम्ही पाहतोय की पहिले राज्य 17:24 मध्ये आपण देवाचे माणूस आहात. आपण देवाचे माणूस आहात. आणि परमेश्वराचे सत्य वचन, आणि परमेश्वराचं सत्य वचन आपल्या तोंडून निघते. आपल्या तोंडून निघते. हे मला आता कळले आहे. परमेश्वराचा सेवक, परमेश्वराचा माणूस ज्यावेळेस त्यांच्या मुखातून सत्य वचन निघतात त्यावेळेस तो देवाचा माणूस, परमेश्वराचा माणूस, त्यावेळेस देवाचा सत्य माणूस, त्यावेळेस त्याच्यामध्ये सत्य आहे. तिला असं वाटलं की तुमच्या मुखामधून देवाचं वचन निघत आहे. तुम्ही निश्चितच देवापासून आलेले आहात. याचकाच्या मुखाच्या वाणीतून देवाचं वचन निघलं पाहिजे आणि ते पण सत्यामध्ये निघलं पाहिजे. या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या आवाजून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो की या ठिकाणी आमच्या जीवनात जोपर्यंत पाळक, याजक, जेवढे कोणी ऑफिसर असतील ना, यांच्या जीवनामध्ये पहिलं सत्य पाहिजे. हे सत्य लोकांनी पाहिलं पाहिजे. हे सत्य लोकांना दिसलं पाहिजे. ज्यावेळेस लोकांना हे सत्य समजल, दिसल, त्यावेळेस म्हणतील की हे देवाचे खरे लोक आहेत, हे देवाचे याजक आहेत, हे पाळक साहेब आहेत, हे रेव्हरंट साहेब आहेत, हे बिशप साहेब आहेत, हे फादर साहेब आहेत, हे कोऑर्डिनेटर साहेब आहेत, हे गुरुजी साहेब आहेत, हे कर्नल साहेब आहेत, हे आणखीन कोणते प्रेषित साहेब आहेत. पण तो आमच्या जीवनामध्ये जर असत्य जर निघलं
तर ते आम्हाला तर काही म्हणणार नाहीत, परंतु माझ्या देवाची ते निंदा करतील. आणि म्हणून देवाच्या माणसाच्या मुखामधून सत्य असणं खूप गरजेचं आहे. म्हणून पहिले राजा अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 24 मध्ये आम्ही ती स्त्री त्या ठिकाणी म्हणत आहे की आपण देवापासून आलेले आहात. देवापासून येण्यासाठी देवाच्या दैवी योजना, दैवी गोष्टी, दैवी वचन, देवाच्या जे आम्हाला जे क्रियाशील जीवन देवाने दिलेलं आहे, त्या देवाचं जीवन आमच्या जीवनामध्ये असावं आणि आमच्या मुखामधून देवाचे सत्य वचन माहिती पडावे. कारण अनेक लोक आहेत, अनेक याजक असे आहेत की देवाचं सत्य वचन ते लोकांपर्यंत पोहोचवलेलं नाही. त्यांच्या स्वतःच डामडोल राखण्यासाठी, त्यांच्या स्वतःची प्रॉपर्टी बनवण्यासाठी, स्वतःची मिनिस्ट्री बनवण्यासाठी, स्वतःचा डामडोल बनवण्यासाठी, स्वतःचा बँक बॅलन्स बनवण्यासाठी, स्वतःला उंच करण्यासाठी जगाला त्यांनी आव्हान दिलं आणि जगाचा त्यांनी स्वीकार केला. आणि जगाच्या रूढीप्रमाणे केवळ नामधारीपणा त्यांच्याजवळ आहे. त्यांच्या मुखात कुठल्याही प्रकारचं लोक मानतात. लोकांना काय, लोक सरळ हो चिन्ह चमत्कार झाले का लोक म्हणते देवाचा माणूस आहे. पण खात्री करा, परमेश्वरचं वचन सांगते की प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, तर प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते देवापासून आलेले आहेत की नाही याची खात्री करा, चेक करा. आणि चेक करण्यासाठी तुम्हाला आणि मला देखील पवित्र शास्त्र असणं माहिती आहे. आम्हाला सत्य माहित नाही आणि त्यांना चेक करायला जायचं. आणि म्हणून या ठिकाणी आणखीन स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 138 आणि वचन क्रमांक 2 याकडे आपण वळूया. स्तोत्र संहिता 138 वचन क्रमांक 2. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करील. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करील. कारण तू आपले संपूर्ण नावावरून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. खरोखर परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया की या ठिकाणी सत्यामध्ये जीवन जगणं आता खूप महत्वाचं आहे. कारण वेळ थोडका राहिलेला आहे आणि या थोडक्या वेळामध्ये आमच्या जीवनाचा डामडौल, आमच्या जजीवनाच्या सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी ठेवून जायच्या आहे. आमच्या बरोबर स्तुती करत असताना, आराधना करत असताना, वचन सांगत असताना, वचन ऐकत असताना, जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये केवळ सत्य सत्य आणि सत्यच असावं. आणखीन एक रेफरन्स पाहूया शेवटचा, 2 शमूएल अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 28. 2 शमूएल त्याचा 7वा अध्याय आणि 28 क्रमांकाचं वचन पाहूया. आता हे प्रभू परमेश्वरा तूच देव आहेस व तुझी वचने सत्य आहेत. व तुझी वचने सत्य आहेत. आणि तू आपल्या सेवकाचे अशा प्रकारे बरे करण्याविषयी वचन दिले आहे. 2 शमूएल अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 28 या ठिकाणी पाहूया आपण. आता हे प्रभू परमेश्वरा तूच देव आहेस व तुझे वचन सत्य आहे. फक्त देवाचं वचन हेच सत्य आहे. बाकी आम्ही माल मसाला लावून सांगितलेलं अजिबात त्याच्यात तथ्यच नाहीये. देवाचं वचन मात्र सत्य आहे आणि तू आपल्या सेवकांचे अशा प्रकारे बरे करण्याविषयी वचन दिले आहे. देवाच्या सेवकामध्ये सत्य वचन असावं. देवाच्या सेवकामध्ये सत्य वचन असावं. आणि जर देवाच्या सेवकामध्ये बिलीव्हर्स भावामध्ये, बहिणीमध्ये, आई आणि वडिलांमध्ये जर सत्य असेल तर परमेश्वर आमच्या विषयी वचन देत आहे. परमेश्वर आमच्या विषयी खात्री करत आहे. परमेश्वर आमच्या विषयी एक चांगुलपणा दाखवत आहे. परमेश्वर आमच्या विषयी निश्चितात खात्रीने आम्हाला एक नवीन गोष्ट तो आमच्या जीवनामध्ये करू इच्छित आहे. आणि म्हणून प्रिय हो, आम्ही परमेश्वरच्या नावाचं गौरव करूया आणि पुन्हा एक वार आम्ही योहानाचं पुस्तक अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 16 कडे वळूया. योहानाचं पुस्तक अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 16 वाचूया. 14-16. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. या ठिकाणी लिहित आहे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी पित्याला विनंती करील आणि मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावं. आज आमच्या बरोबर कोण राहत आहे सदा सर्वदा? दुष्ट आत्मा.
दुष्ट गोष्टी, दुष्ट शिक्षण, जगातल्या औशी मौशी आणि याकडे आम्ही आमचं संरक्षण करणारा, आमच्या सर्व गोष्टीमध्ये आमच्या बरोबर चालणारा सत्याचा कैवारी आत्मा. आज अनेक लोकांना सत्याचा आत्मा नाही, कैवारी आत्मा नाही. ते दुसऱ्याच आत्म्याला म्हणतात की तू माझी मदत कर. जगामधून बऱ्याचशा गोष्टी ते घेतात आणि प्रत्येक समाला ते त्यांच्या बरोबर राहतात. अनेक लोकांनी देवाच्या कैवारी आत्म्याला स्वीकारण्याच्या ऐवजी जगातल्या पाळक वर्गांना स्वीकारले. अनेक लोक देवाचे फॅन व्हायच्या ऐवजी पाळक लोकांचे फॅन झाले. ही एक खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून कुठल्या मनुष्यावर आपला भाऊ बनू नका, कुठल्या मनुष्याला आपला सगा बनू नका, कुठल्या मनुष्यावर पूर्ण आपला भरोसा ठेवू नका. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय की जो मनुष्यावर भरोसा ठेवतो तो शापित आहे. मग आम्हाला भरोसा ठेवायचा आहे मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाचा, ज्या परमेश्वर आमच्यासाठी तो मार्ग सत्य आहे. आम्हाला भरोसा ठेवायचा आहे जो सत्याविषयी ज्यांनी साक्ष दिलेली आहे. आम्हाला भरोसा ठेवायचा आहे जो सत्य देव आहे, ज्यांनी त्या सत्य गोष्टीवर शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि आम्हाला भरोसा ठेवायचा आहे कैवारी म्हणजे सत्याच्या आत्म्याला. आज अनेक लोकांनी दुसरेच आत्मे स्वीकारलेले आहे. परमेश्वर तुम्हाला सत्याचा आणि कैवारी आत्मा देऊ इच्छित आहे प्रिय, परंतु जगातल्या दृष्टिकोनातून आज आम्ही त्याचा स्वीकार न केल्यामुळं अनेक अंशी अनेक लोकांनी जगातले आत्मे त्यांनी घेतलेले आहेत आणि जगातल्या आत्म्यामधून आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं चांगलं काम होणार नाही. प्रिय, घडीभर आम्हाला बॅलन्स राहील, नोकरी असेल, चांगलं कुटुंब असेल, संपत्ती असेल, धन असेल, मान असेल, सन्मान असेल, चांगल्या प्रकारच्या मोठमोठ्या स्थान असतील, परंतु ह्या जगातल्या आहेत, जे क्षणिक आहेत आणि संपणारे आहे. कधी पण काही होऊ शकतो. देव परमेश्वर जो आहे, जो सत्य होता, जो आहे आणि जो येणार आहे, तो राजाचा रंक एका दिवसात पण बनू शकतो आणि रंकाचा राजा एका दिवसात देखील करू शकतो. राजा गादीवर उचलून त्याला उकंड्यावर आणू शकतो, भूतलावर या धुळीमध्ये बसू शकतो आणि धुळीतला माणूस देखील त्याच्या मनात जर आलं तर तो राजगादीवर देखील बसू शकतो. आणि म्हणून आम्हाला जगातल्या डामडौल आणि हौसेच्या ऐवजी आम्हाला देवाचा आत्मा आमच्या जवळ असणं आणि तो नुसता असून नाही तर तो कार्यरत असणं, कृतिशील असणं, आमच्या कामामधून तो दिसणं. जसे की त्या स्त्रीने ओळखलं, एलिया जर तुमच्या आणि माझ्यासारख्या स्वभावाचा होता, परंतु ती म्हटली आपण देवापासून आलेले आहे. कारण आपल्या मुखामधून केवळ देवाचं नाव निघत आहे, देवाचा गौरव होत आहे, देवाला सन्मान देत आहे, तुम्ही देवाचा आदर करीत आहात, देवाची प्रार्थना भक्ती सर्व काही करताय. आणि विशेष म्हणजे तुमच्यामध्ये सत्य आहे. आज आमच्यामध्ये काय आहे? शेवटच्या काळामध्ये आम्ही जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत सत्य राहणार नाही, जोपर्यंत कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा आमच्या बरोबर राहणार नाही, तोपर्यंत आमच्या जीवनाला कुठल्याही प्रकारची आशीर्वाद आणि कुठल्याही प्रकारचे आत्मिक आणि भौतिक आणि जगातल्या सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी ज्या आम्हाला हव्या आहेत, ज्या आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतो आहेत, त्या मिळणार नाही. जर या गोष्टी बरोबर सार्वकालिक जीवनाचं वतन जरी आम्हाला मिळवायचं असेल तर निश्चित अर्थाने मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की शलोमोन राजाला इतकं ज्ञान, बुद्धी, चातुर्याने त्याला प्रॉपर्टी आणि धनवान देखील बनवलं. याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की तुम्ही जगातलं धन कमवू नका. जर देवाच्या इच्छेनुसार, देवाच्या प्लॅनिंग नुसार, देवाने दाखवलेल्या सत्यानुसार जर देव तुम्हाला अनुग्रहित करत आहे, देव तुम्हाला जर आशीर्वादित करीत आहे तर प्रेज द लॉर्ड. परंतु प्रिय, बरेचसे असे लोक आहेत तर त्यांच्या डोक्यात एक चक्कर बसलेली, फक्त धन कामवायचं बस. हे चक्कर बसलेले लोक कसे येड्यावानी फिरतात लोक रोडला, त्यांना काही घेणं देणं नसतं. काही लोकांच्या डोक्यात चक्कर बसलेली आणि त्याच्यात याजक लोक पण सापडत आहेत. बिलिओस भावांना, बहिणींना, आई लेकरांना तर पुरी चक्करच बसलेली. कारण यांना चक्कर आणणारा चक्रधार, यांचा मेन सूत्रधार कुठला तरी याजक, कुठला तरी बादर, कुठला तरी कुणीतरी देवाचा अधिकारी. आणि केवळ याच क्षेत्रामध्ये नाही चाललं तर प्रत्येक जगामधल्या क्षेत्रामध्ये हेच चाललेलं आहे की सर्व लोक चक्रावून गेलेले आहेत, वेडे होते. काहींच्या खिशात पैसे नसले तर डोकं खाजवायला लागतात. काही काही लोक खिशे फाडू फाडू टाकतात. खिसा फाडल्याने पैसे येणार नाही. तुमचं हृदय फाडा, तुमचं मन वळवा, तुम्ही परमेश्वरकडे या, सत्याकडे समर्पित व्हा आणि परमेश्वरच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये दिसून येऊ द्या. परमेश्वर तुम्हाला इथलंही देईल आणि तिथलंही देईल. आणि म्हणून आम्हाला सत्याचा कैवारी आत्मा असणं खूप गरजेचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताकडे एक व्यक्ती आला, जो बुजुर्ग होता, तो वयस्कर होता, तो ज्ञानी होता, तो पंडित होता. त्याला शास्त्राभ्यास चांगल्या प्रकारचा माहिती होता, त्याला नियमशास्त्र चांगलं माहिती होतं. आणि तो प्रभू येशूकडे म्हणत आहे
प्रभूजी आपण उत्तम गुरुजी आहात, आता देवापासून आल्या वाचून या दुसऱ्या काही गोष्टी करता येणार नाही. तर तो म्हटला तू उत्तम का म्हणत आहेस? त्या ठिकाणी त्याला म्हणत आहे की तुला नव्याने जन्मावं लागेल. मग तो म्हातारा मनुष्याला प्रश्न पडला, अरे मी एवढा मोठा पारंगत असलेला व्यक्ती, माझ्याकडे एवढं नियमशास्त्र माहिती असताना आणि सगळ्या गोष्टीची माहिती असताना त्याच्यामध्ये एक मात्र कमी होती, ती म्हणजे आत्मा नव्हता. त्याला जगातली बुद्धी भरपूर होती, जगातलं ज्ञान भरपूर होतं, जगातलं सगळं मानपान होतं, जगात त्याला चांगल्या प्रकारचं गुरुजी समजत होते, शिक्षक समजत होते, प्रिचर समजत होते, परंतु त्याला आत्मिक गोष्टीविषयी थोडी सुद्धा जाण नव्हती. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की तुला नव्याने जन्म घ्यावा लागेल. आणि मग तो म्हातारा मनुष्य म्हणत आहे की मी म्हातारा झालेलो आहे, आणि म्हातारा मनुष्य पुन्हा एक वार आईच्या गर्भाशयामध्ये जाऊन कस काय जन्म घेऊ शकतो? आपल्यासारखा असताना जास्त हुशार तो म्हणला असं ही येडं बिडं झालं काय, याच्या डोक्यात पाणी झालं का काय, अरे चक्कर झालं काय, याला पुण्यामधल्या मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करा. त्याला समजलं नाही ते. मग प्रभू येशू ख्रिस्त त्या म्हटला की नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाचं राज्य तुम्ही पाहू शकत नाही. त्यानंतर तो पुन्हा एक वार म्हणत आहे की आत्म्याने जन्म घेतल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेशच करू शकत नाही. आणि म्हणून प्रिय नवा जन्म, सत्याचा जन्म, हा पवित्र आत्म्याचा जन्म म्हणजे कैवारी सत्याचा आत्मा प्राप्त करून घेणं. तो आमचा कैवार घेणारा, तो आमचा रक्षण करणारा, तो आमच्या बरोबर असणारा, आम्हाला प्रत्येक दुःख, संकट, समस्या, चिंता, काळजा, व्याधी, आजार, विकार आणि बंधन आणि जोखलं यामध्ये योग्य असं मार्गदर्शन देणारा, आम्हाला सत्य देवाचं वचन शिकवणारा, आमच्या बरोबर सत्यतेने वर्तणारा, आणि ज्या ठिकाणी आम्ही चुकत आहोत, ज्या ठिकाणी आम्ही प्रॉब्लेम मध्ये आहोत, ज्या ठिकाणी आम्ही फसगत झालेले, ज्या ठिकाणी आम्ही दुष्ट गोष्टीमध्ये अडकत आहोत, हा कैवारी आत्मा आम्हाला सांगत असतो. हा कैवारी आत्मा आम्हाला वचनाच्या माध्यमातून टचअप करत असतो. हा कैवारी आत्मा आम्हाला त्या वचनाच्या माध्यमातून, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या माध्यमातून आमची कान उघडणी करतो, कान टोचणी करतो. आणि म्हणून आमच्या बरोबर कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा खूप गरजेचा आहे. आणि म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की मी जातो. आता 14:16 वाचूया आपण. योहान 14:16. मी पित्याला विनंती करील, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावं. आता या ठिकाणी मी तुमच्यासाठी पित्याला विनंती करील, आणि पिता माझ्या नावानं तुमच्यासाठी सत्याचा म्हणजे कैवारी आत्मा देईल. कशासाठी? शेवटची लाईनिंग वाचूया. अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावं. आज आम्हाला सत्याचा आत्मा भेटला, आज आम्हाला पवित्र आत्मा भेटला, आज आम्ही अभिषेकाने भरलो, आणि आम्ही काय करत आहोत? आज आम्ही त्या सत्याच्या विरोधात लबाडी करत आहोत. देवाचा आत्मा अनेक लोकांनी स्वीकारला, परंतु स्वीकारल्यानंतर पुन्हा एक वार ते बॅक गेले. पुन्हा एक वार त्यांनी जगाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, आणि त्यांच्या लक्षात आलं की सत्याचा आत्मा आला, आता आम्हाला खोटं बोलता येत नाही. सत्याचा कैवारी आत्मा आला, आता आम्हाला डुप्लिकेट गोष्टी करता येत नाही. सत्याचा आत्मा आला, आता आम्हाला लुटता येईना. सत्याचा आत्मा आला, आता आम्हाला खोटं शिक्षण देता येईना. सत्याचा आत्मा आला, आता आम्हाला काही चालचूल करायला जागच नाही. कारण जसं की आमच्या आत्मामध्ये आम्ही एखादी गलत गोष्ट करायला लागतो, आत्मा लगेच आम्हाला मार्गदर्शन करायला सुरुवात करतो, आत्मा लगेच आम्हाला टोचणी लावतो, आत्मा लगेच आम्हाला ओढून परमेश्वरच्या सत्याकडे घेऊन जातो. आणि नेमकं मग जगामध्ये जगत असताना आम्हाला जगातल्या हाल अपेष्टाला, टेन्शन, ताण, दबाव, सर्व प्रकारची निंदा, सर्व प्रकारचं कुकर्म, सर्व प्रकारचं लोकांनी आमच्याविषयी रचलेले कुभांड, लोकांनी आमच्यावर केलेल्या कुरघुड्या, लोकांनी आमच्याविषयी आखलेले भेद, आमच्या सेवेला अडकवणूक, आमच्या कौटुंबिक जीवनाला अडकवणूक, आम्हाला हवे असणाऱ्या गरजेला अडकवणूक, सर्व प्रकारचे अडकवणं. मग बाबा हा सत्याचा आत्मा आम्हाला नको. असे अनेक लोक सत्याचा आत्मा स्वीकारून बाहेर गेलेले आहेत. का? सत्याचा आत्मा परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने का दिलाय? हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे. हा प्रश्न आम्ही परमेश्वराने आम्हाला वचनाच्या माध्यमातून दाखवू दिला की त्याने सदा सर्वदा तुमच्या बरोबर असावं. आज आम्ही सत्याचा आत्मा फक्त प्रकटीकरणाच्या वेळेस काढतो, सत्याचा आत्मा फक्त एखाद्याचं भविष्य सांगायला काढतो, सत्याचा आत्मा फक्त एखाद्याला लुटण्यासाठी काढतो, सत्याचा आत्मा फक्त छाप करण्यासाठी काढतो. आमचे दुसरे देखील एक देवाचे अभिषिक्त सेवक आहे, त्यांनी सांगितले की अनेक वेळेस अशी की अन्य भाषा बोलणं म्हणजे पवित्र आत्मा नाही. अहो भूताचे दुष्ट आत्मे देखील सैतानी, इब्लीस, हैवान, हे भंगार पायडेले, हे चोटे,
हे जगातले लोक देखील अन्य भाषा बोलतात, सेम टू सेम. उलट पवित्र आत्म्याला कृपा मंडित असणाऱ्या व्यक्तीपेक्षा फास्ट बोलतात. ज्याला पवित्र आत्मा मिळाला तो सुद्धा त्याच्या तोंडाकडे असा बघतो, अरे बापरे, माझ्यापेक्षा मोठा आत्मा काय याच्यामध्ये? अहो, याच्यामध्येच दुसरा आत्मा आहे, याच्यापेक्षा मोठा नाही, याचा भावच येतो. मावस भाऊ म्हणलं तरी चालेल. देवाचा आत्मा ज्या वेळेस मनुष्याबरोबर असतो, कैवारी आत्मा ज्यावेळेस मनुष्याबरोबर असतो, त्यावेळेस दैवी गुण त्याच्यामध्ये निर्माण होतात. देवाच्या योजनेप्रमाणे जीवन जगायला सुरुवात करतो. देवाचे नियोजन त्याच्या जीवनामध्ये असतं. देवाचे सर्व सत्य त्याच्यामध्ये असतो. तो सत्य मार्गामध्ये चालण्याचा प्रयत्न करतो. आणि या सत्य मार्गामध्ये चालत असताना जर निंदा झाली, छळ झाली, त्रास आला, संकट आले, समस्या येऊ, चिंता येऊ, काळजा येऊ, व्याधी येऊ, आजार येऊ, विकार येऊ, पीडा येऊ, सर्व प्रकारचे बंधन जोखडे येऊ, उपासमार हो, कुठल्या प्रकारच्या गोष्टी येऊ, परंतु कैवारी आत्मा म्हणजे सत्याचा आत्मा, ज्याच्याकडे सत्य आहे ना तो जुमानीत नाही. परंतु ज्यांच्याकडे सत्य नाही ते लागलीच बॅग जातात. आणि म्हणून ती स्त्री त्या एलियाला म्हणाली की आपण देवापासून आलेले माणसात, जगापासून नाही. हा मनुष्य देखील जगाचा होता, ती स्त्री देखील जगाची होती. ते जगामध्येच भेटले आणि अशा सिच्युएशनला भेटले की त्या ठिकाणी दुष्काळ होता, त्या ठिकाणी फार मरण यातना होती, त्या ठिकाणी लॉकडाऊनचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी पूर्ण आर्थिक परिस्थिती डॅमेज झालेली होती. अक्षरशः त्या आईकडे खायला काहीच राहिलं नव्हतं, एकदम शेवटचा घास होता. तरी एवढ्या याच्यामध्ये ती म्हटली आपण देवापासून आलेले आहोत. आमची ओळख आहे की आमच्या जीवनामध्ये परमेश्वरचं वचन, परमेश्वरचं सत्य, परमेश्वराची चमक, परमेश्वरचं सामर्थ्य, परमेश्वरचा अभिषेक, परमेश्वरच्या सर्व गोष्टी आमच्यामध्ये ओतपोत वाहिल्या पाहिजे, दिसल्या पाहिजे. तिला काही माहिती होतं की देवापासून आलेला आहे. मग ती दुसऱ्या वाक्यामध्ये, ते वाक्य तुटल्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये ती म्हणत आहे की कारण तुमच्या मुखातून सत्य वचन बाहेर पडत आहेत. आज आमच्या मुखातून जर सत्य वचन बाहेर पडली ना, आता म्हणणार हे देवापासून नाही आला, ह्यो जगातलाच माणूस दिसतोय. आणि जे डुप्लिकेट भाषण करतील ना, जे डुप्लिकेट गोष्टी करतील ना, ते सर्व म्हणतात वा वा वा, हे खरोखर प्रकटीकरण, हे खऱ्या देवाचा माणूस, हा खरा सत्य माणूस. आज खोट्याचं सत्य आणि सत्याचं खोट्याचं जमाना आहे. परंतु प्रियो, काळजी करू नका, सत्य अखेर सत्यच असतं. सोनं हे सोन्याचं आहे, त्याला भट्टीत टाका, अग्नीत टाका, मातीत टाका, कुठेही पुरा आणि परत काढा, ते सोनं ते सोनच आहे. परंतु बाकीचे जे तांबे, पितळ, लोखंड जेवढे आहेत ना, हे मातीत जरी पडले ना तर यांना गंज लागेल. हे जाळात गेले ना तरी अर्धे जळतील. हे कुठेही पडू, हे वातावरणामध्ये सुद्धा हे कमी जादा होतील. पण तू सोनं सोनच आहे, त्याला कुठेही टाका. सोनं म्हणजे सत्य, सत्य म्हणजे परमेश्वर. आणि म्हणून प्रिय हो, तुम्हाला आणि मला सत्य, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सत्य असणं हे खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये सत्य नाही, आमच्या जीवनाला काही एक अर्थ नाही. त्याच्यापेक्षा सरळ सरळ जगातलं जीवन जगा, हौशी मौशी, पाप पुण्य, तुम्हाला काय करायचं ते करा, परंतु ही प्रभूच्या नावाची निंदा होईल असं काही करू नका. जे नाही करून प्रभूला तर स्वीकारलंय, बाप्तिस्मा तर घेतलाय, चर्चला तर जातोय, रेग्युलर सगळ्या दान दशमा देणगी सगळं काही करतो, सगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे, स्तुती आराधनामध्ये आहे, परंतु आमच्या जीवनामध्ये सत्यच नाही, काही फायदा नाही. त्याच्यापेक्षा काहीच करू नका. सरळ सरळ दोन वेळ आमचे दादा आम्ही म्हणतात चॉईस तुमची, युअर चॉईस. लोक ऑफिसर चॉईस निवडून घेतात, छान, ते घेतात निवडून आणि तिकडे जातात. आज आम्हाला सत्य निवडून घ्यायचं आहे. परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सत्यासाठी समर्पित झाला, असत्यासाठी नाही, खोट्यासाठी नाही, जगासाठी नाही, तर त्याचे प्रिय लोकांनी सत्याचा स्वीकार करावा. आणि हे सत्य हरवलं होतं, हे सत्य दाबले गेलं होतं. या दुष्टाने, या सैतानाने, या हैवान इब्लिसने सगळ्या प्रकारच्या लोकांना त्याच्या कह्यात घेतलं होतं आणि पापामध्ये इतकं काय गुरफडून टाकलं होतं की सत्य त्यांना समजत नव्हतं. आणि म्हणून देवाने, परमेश्वराने ते योजना आखली आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला पाठवलं. कारण आम्ही योहान त्याच्याविषयी सांगतोय की ते सत्याविषयी साक्ष देत आहे. योहान जो येत आहे ना, तो मी त्याच्या पायतांचे बंद सोडायचा लायकीच नाही. तो जो येणार आहे ना, मी तर पश्चातापासाठी पाण्याचा बाप्तिस्मा करत आहे, पण तो येत आहे ना, तो अग्नीने बाप्तिस्मा करील. तो कैवारी सत्याचा आत्मा, म्हणजे जो जेवढे आत्म्याचे जे काही नाव आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, पण तो पवित्र आत्मेने अग्नीने बाप्तिस्मा करेल, सत्यामध्ये समर्पित करेल. आणि मग तो मार्ग, सत्य व जीवन म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्ताचं जे समर्पण आहे ते तुमच्या आणि माझ्या तारणासाठी, त्याचं जे परिवर्तन आहे, ते परिवर्तन करण्याची जी
कृपा आहे ती केवळ सत्यामध्ये. अनेक लोकांचं परिवर्तन झालंय असं त्यांचं मत आहे, परंतु सत्यामध्ये काही चालत नाही. लाभासाठी तोंड पूजापणा करणारे अनेक लोक आहेत. काळपुळी सारखे झालेले आहेत. जसं वार येईन तसं उपणायला सुरुवात केली. सत्याचा पत्त्याच नाही ठेवला. सत्य होतं ते सगळं पेटीत टाकून दिलं. कारण जोपर्यंत आम्ही सत्य टिकून ठेवलं ना तोपर्यंत आमची काय भरभराट व्हायना, आम्हाला काही उंच व्हायना, आमचं नावाईवर व्हायना, आमचे काहीच व्हायना. आम्हाला जगातले हालापेष्ट सहन करावं लागत आहेत. आणि मग अशा प्रकारामध्ये काही लोकांनी काय केलं, सत्य विकून टाकलं, कवडी मोल करून टाकलं, लाभासाठी तोंड पूजापणा करणारे. आणि म्हणून या शेवटच्या काळामध्ये असे अनेक लोक होतील, येतील, येत आहेत, होत आहेत आणि येणार आहेत. आणि म्हणून हे लोक आम्हाला वेगळ्या गोष्टीने भावनावश करून एक कृतिशील जीवनामध्ये आमच्या ढवळाढवळ करण्यासाठी अनेक वेळेस खोटे शिक्षण देऊन आम्हाला त्या सत्यापासून दूर करतील. आणि म्हणून सावधान. सत्याचा आत्मा परमेश्वराने कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा दिलाय की त्याने सदा सर्वदा तुमच्या बरोबर असावं. सुखात दुःखात समस्या चिंता काळजा व्याधी आजार विकार पीडा टेन्शन ताण दबाव उपवास निंदा नाराजी काय असेल ते परमेश्वराचा कैवारी आत्मा आमच्याबरोबर असतो. तो आम्हाला धीर देतो, तो आम्हाला चालवतो, तो आम्हाला मार्गदर्शन करतो, तो आम्हाला हरून जाऊ देत नाही, तो आम्हाला निराश करत नाही, तो आमच्या जीवनामध्ये अशांतता निर्माण करत नाही. जरी दुःख आलं तरी तो आम्हाला इतका सांत्वन देतो की त्या दुःखाच्या स्वरूपात आनंदात बदलला जातो. आणि देव त्या अशा प्रिय लोकांची परीक्षा सहनशक्तीच्या पलीकडे पाहत नाही, कारण ते त्याच्या पुस्तकामध्ये आम्हाला लिहिले की तो त्यातून निभावण्याचा मार्ग देईल जर आम्ही सत्यामध्ये असलो तर. अनेक लोक एकदा का गाळात फसले परत काही निघतच नाहीत, कारण त्यांनी गाळाची आवड धरली, कारण त्यांनी असत्याची आवड धरली, कारण त्यांनी खोट्याची आवड धरली, कारण त्यांनी लबाडीची आवड धरली आणि सत्य गोष्टीपासून बहकले फिरले, कल्पित कहाण्याकडे वळाले. आणि देवाने जी गोष्ट आमच्यासाठी निर्माण केलेली होती ती गोष्ट आम्ही विसरलो. आणि काही लोकांनी तर सत्याचा आत्मा कैवारी आत्मा सुद्धा तिकडे टाकून दिला. नको म्हटले. अहो आत्म्याच्या प्रेरणेने चाललो लय वाटोळ होतंय, आत्म्याच्या प्रेरणेने चाललो खायला माग होतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाललो नीटनेटके कपडे अंगाला नाही मिळणार, जाऊ द्या बाबा हो, आम्हाला जगातला आत्मा असला तरी चालेल, खा प्या आईश करा मरा. नाही प्रिय, हे सत्य नाही. ह्या जगातले थोडके दिवस आहेत आणि त्या थोडक्या दिवसामध्ये ज्या काही गोष्टी परमेश्वर आम्हाला समोर देत आहे त्या गोष्टी स्वीकारणं, मुकाट्याने स्वीकारणं आणि त्या गोष्टीवर थोडक्याविषयी विश्वासू राहणं परमेश्वर आमची पुष्कळ नेमणूक करतो. परंतु आम्ही थोडक्याविषयी विश्वासू राहत नाही. आम्हाला फक्त मोठा गोळा पाहिजे, बस, छोटी नाही. ती बिचारी स्त्री त्या इलियाला म्हणाली माझ्याकडे एकाच भाकरीचं पीठ आहे, आता काय करणार आहे, मी ती एक टाकणार आहे आणि माझ्या मुलाला अर्धी देणार आहे, मी अर्धी, त्याच्यानंतर काही आम्हाला भाकरीच नाही, आता आम्ही सरळ मरून जाणार. त्या ठिकाणी तो देवाचा सेवक त्या ठिकाणी इतकं काय मोठं चिन्ह आणि चमत्कार आणि इतका आशीर्वाद आणि सामर्थ्याने त्या ठिकाणी अद्भुत काम परमेश्वर करतो, कारण ते सत्य आहे. आणि म्हणून आज आम्हाला त्या देवाच्या आत्म्यामध्ये चालणं खूप गरजेचं आहे. योहान कृष्णवर्तमान त्याचा 16 अध्याय 13 वचनामध्ये लिहिलेला आहे. आम्ही पाहूया आणखीन एक. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवील. आता या ठिकाणी सत्याचा आत्मा आणखीन होतो या 16-13 मध्ये. योहान कृष्णवर्तमान त्याचा 16 अध्याय आणि 13व वचन. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. आज अनेक लोकांकडे सत्याचा आत्मा आलेला आहे, सत्य त्यांना समजलेलं आहे, सत्यामध्ये त्यांनी समर्पित केलेलं आहे, सत्य ते लोकांपर्यंत पोहोचवत आहेत, सत्याचा मार्ग लोकांना दाखवत आहेत. परंतु आज अनेक लोक असे देखील आहेत की त्यांना सत्य समजलंय परंतु मार्ग मात्र चुकीचा धरलेला आहे. सावधान. या मार्गातून एकदा बाजूला गेले ना तर परत सत्याच्या मार्गात येणं अशक्य आहे. कारण परमेश्वरचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतंय त्या ठिकाणी
की ज्यांनी पवित्र आत्म्याची रुची घेतली, ज्यांनी पवित्र दानाची रुची घेतली, ज्यांनी वचनाचे सहभागी वाटेकरी झाले, त्यांचं जर पतन झालं तर पुन्हा नवीकरण होणं अशक्य आहे. जर देव अशक्य म्हणत आहे, विचार नाही. आणि म्हणून आज आम्हाला संधी आहे. देवाने अशक्य म्हणायच्या अगोदरच आम्ही परमेश्वरच्या समीप जाणं हे खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. आणि हे आमच्यासाठी फायद्याचं आहे. कारण तो म्हणत आहे की तरी तो सर्व सत्यात नेईल. आज अनेक लोक वेगळ्या प्रकारचा मार्ग दाखवत आहेत. मार्ग सत्य जीवन म्हटलेल्या रस्त्यावर अनेक लोकांना पाठवण्याच्या ऐवजी जगातला अधोलोकाकडे धावणारा रस्त्याकडे ते घेऊन जात आहे. जगातले आमिष दाखवित आहेत, जगातले हौशी मौशी दाखवत आहेत, जगातली सुंदरता दाखवत आहेत, जगातली पैशाची हाव दाखवित आहे, जगातल्या सर्व प्रकारच्या सौंदर्य गोष्टीचा मोह पाश दाखवित आहे, जगातल्या सर्व गोष्टी कशा मिळतील हे ते शिकवित आहेत. आणि विशेष एवढंच नाही तर देवाच्या पवित्र आत्म्याचं प्रकटीकरण देखील याच विषयावर होत आहे. वचनावर पवित्र आत्म्याचं प्रकटीकरण नाही, रेव्हलेशन नाही. भविष्यवक्ते साहेब सगळे काही सांगतात ना, आमकं मिळन तमकं मिळन बास, हे सत्य मार्ग आहे का? हे सत्य वचन आहे का? पण या ठिकाणी सांगत आहे तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या मनचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल. मनचं सांगायचंच नाही. अनेक लोक आहेत की ते मनाचा मंगळवार, आमच्या इकडं नगरला मंगळवारचा बाजार असतो. थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आहे, क्षमा करा, नेटवर्क प्रॉब्लेम आहे. असू द्या, परमेश्वर आम्हाला या वचनाच्या माध्यमातून चालत आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे की कारण तो आपल्या स्वतःच सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल. आज आम्हाला आमच्या मनाचं काही सांगायचं नाही. आज आम्हाला परमेश्वरापासून जे ऐकलं, जे ऐकत आहोत आणि जे परमेश्वरापासून ऐकण्यासाठी परमेश्वराने जे आमचे आत्मिक कान उघडलेले आहेत आणि तुम्हाला आणि मला लोकांचे आत्मिक कान उघडण्यासाठी परमेश्वर जो काही मेसेज देईल, परमेश्वर जो काही संदेश देईल, परमेश्वर जो काही दृष्टांत दाखविल, परमेश्वर जो काही रेव्हलेशन देईल, परमेश्वर जे काही प्रकटीकरण देईल, परमेश्वर जो काही दृष्टांत, स्वप्न किंवा जे काही गोष्टी लोकांच्या गरजेसाठी, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या आनंदाकडे जाण्यासाठी, लोकांना सत्याकडे नेण्यासाठी परमेश्वर जे काही ते सांगेल ते. या ठिकाणी परमेश्वरचा सेवक इलियाचं जर आम्ही उदाहरण पाहिलं तर तो त्या महिलेला म्हणताय ते पिठाचं मटकं आण, तेलाची कुपी आण, आणि तो म्हणतो देवाकडे नामस्मरण करतो, देवाची आठवण करतो. माझा देव म्हणत आहे की जोपर्यंत हे दुष्काळ किंवा हे जे प्रॉब्लेम आहेत ना, हे पिठ, हे मटकं फुटणार नाही, भरून राहील कायमचं, तेलाची कुपी कंटिन्यू राहील. आणि आम्ही त्याच्यानंतर जर पाहिलं तर तिने ते तेल विकून तिच्यावर असणारं कर्ज मिटवलं. देव हे देखील करतो. परंतु खोटे नाटक करून जर आम्ही काही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला तर मात्र प्रिय याचा जाब मात्र आम्हाला द्यावा लागेल. याचा अर्थ आम्ही सत्याला अपमान करणारे लोक आहोत. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला सर्व दाखवून सत्यात नेईल. आज आम्हाला सत्याचा आत्माच मिळानसं झालेला आहे. आज आम्हाला दुष्ट आत्मा मिळालेला आहे. परंतु आम्ही कॉपी मात्र पवित्र आत्म्याची करत आहोत, सत्याची करत आहोत. आम्ही मात्र खोट्यामध्ये जगत आहोत आणि लोकांना दाखवण्यात मात्र आम्ही फार हरिश्चंद्र राजे त्या काळामधले एक नंबरची व्यक्ती. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल. आज उठतोय सुटतोय जो तो स्वतःच सांगायला सुरुवात केली. देवाचं नावच नाही, देवाच्या नावाचा महिमा आणि गौरवही नाही. खरोखर प्रिय अनेक लोक काय करत आहेत, एखादी गोष्ट सांगण्याच्या ऐवजी त्या गोष्टीला त्याला काय वाटल, तिला काय वाटल, मग ते मला नाव ठेवील का, मग माझं दानपत्र बंद होईल का, मग मला समजत आहे हे खोट आहे, मग मला समजत आहे असत्य आहे, मग मला समजत हे दुष्टाच्या बंधनात आहे, मग मला समजत आहे देव मला दाखवतोय देखील हा अधोलोकाकडे चाललाय, देव मला हे देखील सांगतोय की याचं तारण कर. पण मी जर याचं तारण करायला गेलो, मी जर याला सत्य सांगायला गेलो, मी जर याला खरं शिकवायला गेलो, मी जर याला क्लिअर केलं, मग माझं काय? आणि म्हणून मी
त्याच्याबरोबर सलोखा करणार, त्याच्याबरोबर मैत्री करणार, काही त्याच्या कलाने घेणार, काही माझ्या कलाने घेणार, काही त्याचंही भले करणार, काही माझंही भलं करणार. तो मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही परमेश्वरचा सेवक या नात्याने अधिकारवाणीने मी सांगत आहे की तुम्ही दोघंही अधोलोकात जाताल. कॉम्प्रोमाइज करू नका. कॉम्प्रोमाइज जर करायचे असेल तर प्रभू येशू बरोबर कॉम्प्रोमाइज करा. प्रभू येशूला म्हणा, प्रभू येशू मी पापी आहे, मी असत्य आहे, मी खोटा आहे, तुझं सत्य समजून देखील मी पाप केलेला आहे आणि आता मी तुझ्या बरोबर कॉम्प्रोमाइज करू इच्छितो. आज मी तुला माझे पाप तुझ्या समोर केलेले आहे. आज माझी इच्छा आहे की तू माझ्या पापाची क्षमा कर. आज माझी इच्छा आहे की तुझ्यापासून मला हाकलून देऊ नको. आज माझी इच्छा आहे की मला दुष्ट जगामध्ये राखू नको. आज माझी इच्छा आहे की माझं तारण कर. आज माझी इच्छा आहे की मला सत्यामध्ये समर्पित कर. या जगातल्या सर्व सांगाढोंगापासून माझं बाजूला कर आणि तुझ्यामध्ये जसं येईल तसं जीवन जगण्यास सहाय्य मदत करा ना. परमेश्वराबरोबर कॉम्प्रोमाइज करा ना. परमेश्वराबरोबर सलोखा करा ना. नाही, आम्ही फक्त जगाबरोबर सलोखा करतो आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला हेच सांगतं की जे जगाबरोबर मैत्री करतात ते त्यांचं परमेश्वराबरोबर वैर आहे. आणि मग परमेश्वर हे देखील सांगतोय वैर्यावर प्रेम करा. जवळ आहे तवर प्रेम करू, परंतु जर काही एकदा न्यायाचा दिवस आला, आमचं प्रेमही बाजूला राहीन आणि देवाच्या पुत्र तर प्रभू येशू ख्रिस्त लय प्रेमाचा सागर आहे ना, तो काही त्या टायमिंगला येणार नाही. तो न्यायाधीश बनून येणार आहे. क्षमा करा, नेटचा जास्त प्रॉब्लेम आहे आणि लाईट पण नाहीये. लाईट नसू द्या, परंतु नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडस